1350 एपिसोड, 4.5 वर्ष. शेरा म्हणून वर्गात गाणी गातो, गोष्टी सांगतो, रडत नाही, असे शेरे आहेत. त्यावेळेला मला 75 रुपये पर डे एका वृत्तनिवेदनासाठी मिळायचं. आणि जर मी व्हॉइस ओव्हर्स दिले तर त्याला 50 रुपये पर डे. या क्षेत्रात आल्यावर ना माझ्या फार लवकर काही गोष्टी लक्षात आल्या, जे तुमच्या जर तुम्ही नवीन असाल तर लवकर लक्षात यायला पाहिजे. तुम्हाला कॉस्ट्युम घालून द्यायला एक माणूस असतो, तो पॅन्टच्या अगदी त्या विजारीचे तोंड धरून ती खाली लोळू नये म्हणून तुम्हाला घालून देतो, बेल्ट घालून देतो, इस्त्रीचे कपडे, तुमचे कपडे परत हँगरला टांगून ठेवतो, मेकअप तुमचा करायला माणूस असतो, एसीत बसवलं जातं तुम्हाला, चहा पाणी, चीफ मास्टर सेरेमनी म्हणून संपूर्ण भारतामधून सर्वोत्तम असं ते बक्षीस मिळालं. महाराष्ट्राचा सुपरस्टार. रसिकाओ नमस्कार, मी पराग माटेगावकर. ध्येयवेडे कलाकारच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत. तुम्हाला एका गोष्टीकरता खरंच मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. मागच्या रविवारी मी जरा एक वेगळा विषय घेतला होता, पडद्याबाहेरील कलाकार. या विषयाकरता मला खूप लोकांनी मेसेजेस पाठवले की तुम्ही छान विषय घेतला आहे. आज आपण भेटणार आहोत अशा एका कलाकाराला जो एक उत्तम निवेदक आहे, उत्तम ॲक्टर आहे आणि गेले अनेक वर्षांपासनं या क्षेत्रात तो काम करतो आहे आणि एक स्वतःचं वेगळं स्थान ज्यांनी बनवलं आहे. तर आज भेटूया प्रसिद्ध अभिनेता अभिजित खांडकेकर याला. अभिजित, हाय. हाय. मी सर्वप्रथम माझ्या स्वरश्री चॅनलतर्फे आणि पर्सनली माझ्यातर्फे तुझं मनापासून स्वागत करतो. मला इतका आनंद होतो आहे माहिती, आपण लास्ट कधी भेटलो होतो असे छान जसे आत्ता भेटलो आहे. मला वाटतं सिडनीला मिक्ता फेस्टिवल बरोबर मध्ये इव्हेंट्समध्ये आपला हॅलो हाय सुरू होतं. पण मला ना एक तुझी बाजू त्यात स्ट्रॉंगली दिसली बरं का. म्हणजे आपण सगळे सिडनीला आपण सिटी फिरत होतो, बसमधनं फिरत होतो, 4-5 दिवस एकत्र घालवले, एकाच हॉटेलमध्ये होतो. ते तुझं नेचर मला म्हणजे असं प्रामुख्याने वाटलं की ॲज अन ॲक्टर तू तर लोकांना माहितीच आहेस, तू सगळे जॉनर्स हाताळले आहेत. आज जे मी इथे बसलो आहे ना, हे खरं तर तुझं काम आहे. पण आज जरा हिंमत करून तुझ्याशी बोलतोय. मला मजा येते की आज मी मुलाखतकाराच्या भूमिकेत नसून मुलाखत देणाऱ्याच्या भूमिकेमध्ये आहे. आणि हा सगळाच सेटअप किंवा तुमचे आत्तापर्यंतचे मी बरेचसे एपिसोड्स पाहिले आहेत, मला ते खूप आवडलेत. एस्पेशली सुरेशजींचा असेल किंवा अजूनही काय काय. तर मला उलट छान वाटलं की तुम्ही मला इतकं कधीपासून अगदी फॉलोअप घेत बोलवलं. आज आपली तारीख ठरली आणि जमली आणि मला मजा येईल तुमच्याशी गप्पा मारायला. कारण त्याचं महत्त्वाचं कारण हे की कुठलंही कॉन्ट्रोवर्शियल काहीतरी काढून मला माझ्या चॅनलवर हायलाईट करण्यापेक्षा त्या व्यक्तीची दुसरी बाजू, एखादा वेगळा पैलू समोर आणणं, हा तुमचा हेतू मला प्रत्येक एपिसोडमध्ये जाणवतो. आणि मला आता तेच बोलायचं होतं की तू एक आपण माणसाला बघ एक थोड्या वेळ बोललो ना की एक साधारण कळतं की ही व्यक्ती कशी आहे. त्याला आजच्या भाषेमध्ये वाइब्स म्हणतात. करेक्ट. मला वाइब्स मिळतात. हां, त्या पॉझिटिव्ह वाइब्स होत्या तुझ्याकडनं. आणि मी तुझं बोलणं वागणं इतर लोकांशी जे मी बघत होतो 4-6 दिवस किंवा तुझं काम बघत होतो, एकदम डिव्होटेड आणि डिसेन्सी, डिग्निटी, हे जे तुझं मी बघितलं ना, आणि मी ते एक बघितलं की सगळ्या एजची जी लोकं आहेत ती तुझ्याशी कम्फर्टेबल असतात. की 8 वर्षाची स्वरा ते कांचन गुप्त्यांपर्यंत सगळे लोक कम्फर्टेबल असतात. याचं कारण मुळात तुझं ते नेचर आहे. तर तुझा काय असा काय म्हणतात त्याला, मित्रांचा ग्रुप वगैरे खूप मोठा असा आहे का? एक नाही आहे, अनेक ग्रुप्स आहेत. आणि इनफॅक्ट त्याला कारणीभूत एखादी गोष्ट ठरली असेल तर ती म्हणजे माझ्या वडिलांच्या बदल्या. माझे वडील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 38 वर्ष त्यांनी सर्व्हिस केली आणि नंतर रिटायर झाले. तर त्यामुळे माझं जन्मगाव मूळ अहमदनगर असूनही त्यांच्या बदल्यांच्या निमित्तानं मी आणि आमचं संपूर्ण कुटुंब आम्ही बीड, परभणी अशा मराठवाड्याच्या भागांमध्ये आणि त्यानंतर इयत्ता 6वी मध्ये असताना आम्ही नाशिकला शिफ्ट झालो. तर त्यावेळेला कुठल्याही शाळेतल्या विद्यार्थ्यासाठी अत्यंत त्रासदायक असलेली गोष्ट म्हणजे आपलं असलेलं सर्कल सोडून नवीन ठिकाणी जाणे.
तर ते माझ्या आयुष्यात फार आधीपासून होत होतं. त्यामुळे मला चाइल्डहुड फ्रेंड्स असे फार कोणी नाही आहेत. आहेत ते 6वी पासूनचे आहेत. माझे काही मैत्रिणी मित्र हे इयत्ता 6वी पासून नाशिकमध्ये आल्यापासूनचे आहेत. त्याआधीचे बिकॉज आम्ही इतके लांब लांब आणि सतत गावं बदलत होतो, त्यामुळे ते तसे नाही. मग नंतर असं झालं की मुळात तुम्ही जसं म्हणालात माझा स्वभाव म्हणा किंवा मला सतत लोकांमध्ये असायची एक इच्छा म्हणा, त्यामुळे नाटकाचा एक ग्रुप वेगळा, कॉलेजच्या मुलांचा वेगळा, शाळेच्या मित्रमैत्रिणींचा वेगळा, अजून कुठल्या तरी मी न्यूज चॅनलला काम करायचो त्यांचा एक वेगळा, आत्तासुद्धा इंडस्ट्रीतले काही एका प्रोजेक्टच्या निमित्तानं झालेले मित्र वेगळे, सुरुवातीला एक शो ज्याच्यातून आम्ही आलो महाराष्ट्राचा सुपरस्टार तिथल्या मित्रांचा एक वेगळा ग्रुप, एखादा चित्रपट केला त्याचा एक वेगळा ग्रुप, असे इतके वेगवेगळे ग्रुप्स आहेत. आणि त्यातही गंमत सांगतो, आता नुकताच झालेला एक ग्रुप जसं तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या वयोगटाचे आहेत. माझ्या नवऱ्याची बायको संपल्यानंतर मी एका सोलो ट्रिपसाठी गेलो होतो लडाखला. त्यानिमित्तानं ठाण्यातल्या एका अवलिया माणसाची माझी ओळख झाली ज्याचं नाव आत्माराम परब. त्याची स्वतःची टूर कंपनी आहे ईशा टूर्स. त्यानिमित्तानं आम्ही लडाख आणि झंस्कर व्हॅली वगैरे या भागांमध्ये जे फिरलो तर तिथे एक वेगळाच ग्रुप माझा झाला. सो कमिंग बॅक टू आवर क्वेश्चन की असे वेगवेगळ्या वयोगटाचे वेगवेगळे ग्रुप्स आहेत आणि माझे मित्र त्यांना मी असं कधीच ही लहान आहे म्हणून माझी मैत्रीण होऊ शकत नाही किंवा हे वयानं मोठे आहेत, तर त्या आदरासकट ते माझे मित्रच आहेत. असे बरेच ग्रुप आणि ते एक नेचरच असतं. म्हणजे हे तू मुद्दाम असं करतोय असंही नसतं. नाही, त्यातनं मिळणार काय करू नाही. म्हणजे मी तेच, म्हणजे मला जे प्रामुख्याने वाटलं ना, जे मी जर पहिला सुरुवात जी केली आज याची, मला तो तुझा स्वभाव ते नेचर खूप आवडलं. म्हणून म्हटलं की ही बाजूनं खरंच लोकांना माहिती नसते, वेगळ्या भूमिका, आता त्याच्यावर आपण पुढे येणारच आहोत. पण मग लोक तसं कम्पेअर करतात. त्या जी भूमिका असते त्याच्यात तुम्हा लोकांना बघता, पण प्रत्यक्ष तू कसा आहेस हे मी अनुभवलंय. मला वाटतं तुझं एज्युकेशन जे झालं ते नाशिक आणि मग म्हणजे ग्रॅज्युएशन तुझं नाशिकला. मी नाशिकमध्ये आलो इयत्ता 6वी पासून, त्यामुळे माझं शालेय शिक्षण 10वी पर्यंतचं अर्थात आदर्श विद्यालय नाशिकला. तिथूनच BYK कॉलेज ऑफ कॉमर्सला मी कॉमर्स पूर्ण केलं आणि नंतर मी मास कम्युनिकेशन करण्यासाठी पुण्यात आलो. सो मग पुण्यामध्ये मास कम्युनिकेशनची डिग्री मी 2 वर्षांची पूर्ण केली आणि त्यानंतर मग रेडिओमध्ये आणि हा सगळा प्रवास सुरू झाला. सो मी गमतीनं असं सांगतो नेहमी की माझं ग्रॅज्युएशन कॉमर्समधलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे मास्टर्स इन कम्युनिकेशन स्टडीज ही पुणे विद्यापीठातली जी डिग्री आहे ती टेक्निकली सायन्स स्ट्रीमच्या अंडर येते. म्हणजे मी तसा MSc आहे आणि त्यानंतर मी आर्ट्स फील्डमध्ये काम करतो. सो कशाशी काही तसा संबंध नाही, पण अशी गंमत. पण अभिनयाची जी आवड आहे ही मग अगदी पहिलेपासून, कारण मला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे नाशिक स्वप्नगंधा वगैरे बरोबर त्या संस्थेपासून तू काहीतरी, शाळेपासून तू खूप ऍक्टिव्ह होता. काय म्हणजे एक्झॅक्टली? बरोबर आहे, तुम्ही म्हणालात ते अगदी करेक्ट आहे. स्वप्नगंधा या संस्थेनं विवेक गरुड जे त्याचे मुख्य आहेत, बरोबर, त्यांच्यामुळे मला पहिली संधी मिळाली. आणि माझी एक मैत्रीण आहे लीना पंगारकर म्हणून, आमची अगदी जवळची फॅमिली फ्रेंड आहे. तिच्यामुळे मी या संस्थेमध्ये पहिल्यांदा माझा शिरकाव झाला. पण त्याही थोडं अलीकडे आपण जर गेलो ना तर माझी बालवाडीची प्रगती पुस्तकं अजून आम्ही जपून ठेवलीत बाबा. तर त्याच्यामध्ये शेरा म्हणून वर्गात गाणी गातो, गोष्टी सांगतो, रडत नाही, असे शेरे आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं ते आधीपासूनच कदाचित माझ्यात असावं. आणि त्याही पेक्षा अलीकडे म्हणजे माझे वडील अनिल खांडकेकर हे स्वतः त्यांच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये नाटकांमध्ये खूप सक्रिय होते. अर्थात तुम्हालाही कल्पना आहे त्या काळी अभिनय क्षेत्र म्हणा हे फारसं म्हणजे ज्याला आपण म्हणू स्टेबल तर आजही नाहीये. ते म्हणजे ब्रेड अँड बटर होऊ शकत. म्हणजे कुणी त्या मार्गाला गेले म्हणजे अरे बापरे हा फार वाईट मार्गाला गेला असं मानलं जायचं. त्यामुळे आवड की करिअर याच्यामध्ये वडिलांनी तेव्हा बँकेतली नोकरी स्वीकारली. बरोबर, ते पण तेव्हा अर्थात फार महत्वाची गोष्ट होती बँकेत लागणं एखाद्या. त्यामुळे त्यांनी ते केलं आणि मला असं फार प्रकर्षानं हे नंतर जाणवलं की त्यांना ज्या ज्या गोष्टी तेव्हा करता आल्या नाहीत तर त्या मला करता येत आहेत, म्हणून त्यांनी फार मनापासून मला सपोर्ट केला की अभिनय क्षेत्रामध्ये करिअर हे कदाचित त्यांच्याही मनात असेल पण नाही करू शकले. तर त्यांनी मला पूर्ण प्रोत्साहन दिलं, माझ्या तालमींच्या वेळा समजून घेतल्या, मला कधी उशीर झाला तरी सुद्धा. आणि मी अभिनय क्षेत्रात येण्याचं मुख्य कारण बाबा आहे. कारण मी जेव्हा रेडिओमध्ये रमलो होतो
त्यावेळेला हे ठीक आहे, आता हे झालं तुझं करून, आता तू पुढे जा. ती जंप जी असते ना तेव्हा भीती वाटते मला. आणि मी तर अर्थात वयानं सुद्धा लहान होतो. सो ती बाबांमुळे. तर मला असं वाटतं हे तिथपासून सगळं माझ्यात आलं असावं. पण जी एक धडपड असते ना, कायम काहीतरी करत राहणं, आणि आपलं क्षेत्र कसं आहे, काहीच सांगू शकत नाही कुठली गोष्ट कधी क्लिक होईल. त्यामुळे काम करत राहा, कुठली तरी एक गोष्ट क्लिक होणार आणि बरोबर काहीच माहिती नसतं काय कुठे घेऊन जाणार. पण तू जेव्हा शिकत होतास फर्स्ट इयरला असताना सुद्धा तू वेध नावाच्या चॅनलवर तुम्ही काय अभ्यास भरपूर करून आलेले दिसताय. नाही करेक्ट आहे. पण काहीतरी तेव्हा सुद्धा तू न्यूज रीडर म्हणून काम केलं होतं, म्हणजे काय एक्झॅक्टली? मी वृत्तनिवेदक म्हणून नाशिकच्या लोकल न्यूज चॅनलला साधारणपणे 6 वर्ष पार्ट टाइम मी काम केलं. आता त्याची गंमत अशी होती की जेव्हा स्वप्नगंधा संस्थेमध्ये नाटकाला सुरुवात केली तेव्हा माझं वय होतं 16. बरं. मी होतो इयत्ता 11वी मध्ये, नुकतंच शाळेतून बाहेर आलो. तर आमच्या शाळेमध्ये ना गॅदरिंग्स फारशी होत नसत. तरी जी झाली त्यात आम्ही खूप धमाल केली. मी स्वतः एक नाटक लिहिलं बिलं, डिरेक्ट केलं, ते सगळं झालं. 11वीला मला फार आपण म्हणतो ना एक बुडाला आग लागल्यासारखं होतं की आता काहीतरी करायचं आहे, आता पंख फुटलेत आपल्याला वगैरे. सो वयाच्या 16व्या वर्षी मी वेध नावाच्या लोकल न्यूज चॅनलला त्यांच्या ऑडिशन्स चालू होत्या. तर मला असं हे मला का नाही जमणार, कारण मी बघायचो काही लोकल न्यूज चॅनल्सवर वृत्तनिवेदक दिसायचे आणि त्यांना ना दे वर लोकल सेलिब्रिटीज. नाशिकमध्ये त्यांना फार मान होता. मला वाटायचं हे आपल्याला का नाही जमणार. सहज म्हणून गेलो. तर ते मुख्य जे घेत होते इंटरव्ह्यू त्यांनी विचारलं काय केलं पूर्वी. काय नाही. वय काय तुझं. 16. तर ते हसले. त्यांनी कार्ड दिलं मला. ठीक आहे येऊ द्या. आणि समहाऊ त्या नाटकाच्या बॅकग्राऊंडमुळे म्हणा किंवा वक्तृत्व स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचो, कथाकथनं करायचो, ओरेटरी स्किल्स वर गुड, मी बरं बोलायचो कदाचित. सो त्यामुळे कदाचित मला त्यांनी संधी दिली. आय वॉज द यंगेस्ट वन. आणि मला आठवतंय त्यावेळेला मला 75 रुपये पर डे एका वृत्तनिवेदनासाठी मिळायचं. आणि जर मी व्हॉइस ओव्हर्स दिले तर त्याला 50 रुपये पर डे. तर इमॅजिन फॉर अ यंग किड लाईक मी त्या काळामध्ये एक 2,500-3 हजार रुपये महिन्याला मिळाले. माझं पॉकेट मनी, खाणं पिणं, गाडीला छोटंसं पेट्रोल जर काही असेल तर बाबांकडून फार मागायची गरज नाही पडायची. आणि मी कमवत होतो ना. आणि प्लस लोकल सेलिब्रिटी, रिक्षावाले माझ्याकडून पैसे नाही घ्यायचे. कुठे गेलो की अरे तुम्ही ते मीडियावाले ना, असं करून लोकांचं एक वेगळं अटेन्शन मिळायचं. सो ते सगळं मी खूप एन्जॉय केलं. आणि मला असं फार वाटतं कॅमेऱ्याची भीती जाण्याचं मुख्य कारण जर काही असेल करेक्ट माझ्या आत्ताच्या अभिनय क्षेत्रामध्ये किंवा वृत्तनिवेदनामध्ये, अँकरिंगमध्ये, तर ते माझ्या त्या वृत्तनिवेदनाच्या 6 वर्षांमध्ये मी भरभरून केल्यामुळे कदाचित मी त्याला जरा सरावलो असेल. कारण न्यूज ही कॅमेऱ्याकडे बघूनच द्यावी लागणार. हा एक सगळ्यात ते पण. आणि तुम्हाला गंमत सांगतो, आम्हाला आता आपण एका स्टुडिओमध्ये बसून हे रेकॉर्ड करतोय. कुठल्याही गायकाला किंवा संगीत क्षेत्रातल्या माणसाला अॅकोस्टिक्स म्हणजे काय असतात हे माहिती असतं. म्हणजे तुमच्यापैकी ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगतो की हा जर इथे पोकळ वाटतोय तुम्हाला पडदा, तर त्याच्या मागे साधारण अंड्याच्या ट्रेजमध्ये जे मटेरियल वापरलं जातं, कागदाचा लगदा किंवा इतर गोष्टी, याने हे साऊंडप्रूफ बनवण्यासाठी अॅकोस्टिक त्याचं नीट असावं म्हणून, किंवा बेसिकली माझा आवाज तिथे जाऊन आपटून परत येऊ नये, रेकॉर्डिंगमध्ये बाधा येऊ नये, अशा अनेक गोष्टींनी हे स्टुडिओज परिपूर्ण असतात. आता लोकली हे शक्य नसायचं एवढं बजेट. तर मी खरंच सांगतो, अंड्यांचे ट्रे लावून भिंती केलेल्या असायच्या. एक टेबल असायचं ज्यावर एक कॅमेरा जो टेबलवरचं कॅप्चर करतोय फुटेज सगळं जे काही दिसतंय. माझ्या हातामध्ये साधारण A4 साईजच्या कागदांवर स्केच पेनने लिहिलेल्या बातम्या जे चिकटवलेले आणि पुढे पुढे ढकलायचे. आणि हा रेकॉर्ड करत असलेल्या कॅमेऱ्याचं फुटेज हे मी समोर एक बॉक्स बनवलेला असायचा ज्यात एक उलटा टीव्ही ठेवलेला असायचा, ज्यावरची मिरर इमेज तिरक्या काचेवर पडून त्याच्या मागे ही कॅमेऱ्याची लेन्स. सो मला ते प्रॉम्प्टर सारखं, ज्याला गावठी प्रॉम्प्टर म्हणता येईल असं. बरं, उकाडा, एसी नसायचे स्टुडिओ, हॅलोजन गन्स वगैरे, त्यामुळे वरून मी ब्लेझर आणि सगळं घालून पण खाली शॉर्ट्स. सो अशा सगळ्या गमती जमती करत ते 6 वर्ष केल्याने मला खूप मजा पण आली. अनुभवानं खूप समृद्ध झालो मी त्या बाबतीत. आणि एक भीड चेपणं म्हणतो ना आपण, बरोबर, तसं त्या काळात झालं. हे सगळं करत असताना तुझी बाकी पण शाळेतली ऍक्टिव्हिटी, जसं तू नाटक म्हणालास,
किंवा काही नाटक डिरेक्ट केलं, ते न्यूज चॅनलवर अँकरिंग तू करत होता, न्यूज रीडर म्हणून होतास. तसं शाळेत असतानाच फक्त अभ्यास आहे की अभ्यास नाही, तर तिथे NCC जॉईन केली होती. ते कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये? ओके. म्हणजे शाळेमध्ये MCC होतं, महाराष्ट्र कॅडेट कोर. कॉलेजमध्ये गेल्यापासून 11वी पासून मी NCC म्हणजे नॅशनल कॅडेट कोर जॉईन केलं. मला वाईट वाटतं, आपल्याकडे अजूनही बऱ्याचशा लोकांना NCCचं मेन काम काय, कशासाठी आहे हे माहिती नाहीये. एक एक्स्ट्रा विषय ज्याच्यामुळे कदाचित मला काय म्हणू कंपल्सरी घ्यावा लागतो म्हणून अनेक जण घेतात. पण मला असं फार मनापासून वाटतं की माझी पर्सनॅलिटी, ज्याचं तुम्ही सुरुवातीपासून कौतुक केलं, किंवा शिवलरी, त्याला स्त्री दाक्षिण्य म्हणतो आपण, एक शिस्त आयुष्यात, या सगळ्या गोष्टी जर माझ्यामध्ये काही अंशी असतील तर त्या फक्त आणि फक्त NCC. कारण NCCच्या त्या 3 वर्षाच्या काळामध्ये आपण एका ग्रुपचा भाग बनून राहताना कसं राहावं, एक लीडर कसा असावा, प्रत्येक गोष्ट आपल्याला जेव्हा एक टास्क म्हणून दिली गेलेली आहे तर ती किती कठीण असो, ती कशी पार पाडावी, किंवा ज्याला आपण म्हणतो फिजिकली स्वतःला आपण किती लिमिटपर्यंत स्ट्रेच करू शकतो, की मी दमलोय, आता मला चक्कर येईल असं वाटतंय, पण नाही, मला माझ्या टीमसाठी हे करायचं आहे. अशा अनेक गोष्टी मला त्या काळात शिकता आल्या. म्हणजे तू थोडक्यात सिनियर डिव्हिजनला होतास. मी सुरुवात अगदी माझी ज्युनियर पासूनच झाली. प्रत्येक जण NCC मध्ये जो येतो त्याची सुरुवात अशीच होते. पण त्यामध्ये मुळात माझ्यामध्ये निवेदनाचे गुण असल्यामुळे मी अनेक कॅम्प्स केले, आणि त्याच्यातला ज्याला आपण म्हणतो की एखादा म्हणजे विठ्ठलाचं दर्शन घेऊन आल्यानंतर त्या माऊलींचे पण पाया जसं पडतात, तसं NCC मधली मक्का मदिना म्हणजे रिपब्लिक डे कॅम्प परेड, आणि ती सुद्धा दिल्लीची. म्हणजे 26 जानेवारीला जे आपण बघतो त्याच्यामध्ये NCCचा एक ट्रूप असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला मार्च करायला मिळणं, त्या कंटिंजंटचा भाग व्हायला मिळणं ही फार बहुमानाची गोष्ट असते. पण तू नुसता भाग नव्हतास, तर तुला मास्टर ऑफ सेरेमनी मिळालं. तुम्हाला हे फार आतल्या गोष्टी कळलेल्या आहेत. मास्टर ऑफ सेरेमनी मिळालं होतं. तिथे तू बऱ्याच इव्हेंट्स, आता इव्हेंट्स हा शब्द इव्हेंट्सच आहेत, त्याचं तू अँकरिंग केलं होतंस. बरोबर आहे. महाराष्ट्राच्या कंटिंजंट तर्फे मी तिथे गेलो होतो. मी महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत होतो आधी. आता तिथे गेल्यानंतर असं होतं की संपूर्ण भारतामधून, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, अशा सगळ्या भागांमधून प्रत्येक राज्याचे एक एक ग्रुप आणि त्यातले प्रतिनिधी आलेले असतात. त्यांच्यामधून एक जण या संपूर्ण यांचं एक, ज्याला काय म्हणू, कॉमन प्रेझेंटेशन जे होतं त्याचं निवेदन करतो. तर त्यामुळे मला आठवतंय त्यावेळेला फार मोठ्या व्यक्तींसमोर मला निवेदन करायची संधी मिळाली, ज्यामध्ये शीला दीक्षित तेव्हा दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या, अटल बिहारी वाजपेयी, तीन मूर्ती भवनला त्यांच्या समोर मी केलं, राष्ट्रपती भवनला APJ अब्दुल कलामांसमोर केलं, जॉर्ज फर्नांडिस होते, लालकृष्ण अडवाणी होते, या सगळ्यांच्या समोर जे कार्यक्रम सादर झाले त्याचा निवेदक मी होतो. आणि त्यामुळे त्याच्या अंती मला तुम्ही म्हणालात तसं चीफ मास्टर सेरेमनी म्हणून संपूर्ण भारतामधून सर्वोत्तम असं ते बक्षीस मिळालं. वा वा. सो जे फार कमी जणांना माहिती आहे. खरं मला माहिती होतं, म्हणूनच मी तुला की आज मी तुझ्यासमोर हिम्मत करतो म्हटलं. उलट आनंद वाटला, कारण ती अशी गोष्ट आहे ना जी कायम मला कितीही मोठी बक्षिसं मिळाली तरी त्या काळामध्ये प्रचंड हुरूप, उमेद आणि कॉन्फिडन्स देणाऱ्या अशा त्या काळामध्ये. कारण तुम्हालाही माहिती, पौगंडावस्थेतून तुम्ही जरा मोठे होत असताना अनेक न्यूनगंड असतात, माझ्यामध्ये प्रचंड होते. सो त्या काळात आपण कोणीतरी आहोत, आपलं या लेवलला रेकॉग्निशन आपल्याला मिळतंय, वॉज अ व्हेरी बिग. मी पण सिनियर डिव्हिजनला NCC केलेली आहे आणि माझंही सिलेक्शन RD परेड करता झालं होतं, पण केवळ माझं सायन्स होतं 12वीला. मी म्युझिकमधनं, त्याच्यातनं मी सिलेक्ट झालो होतो. नाही, ही फार अवघड गोष्ट, खूप अवघड गोष्ट. म्हणजे ज्यांना कल्पना नाहीये, मी महाराष्ट्राची जी टीम म्हणतोय, तर विचार करा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 113 जण और 120 जण जे काय असतील, बरोबर, इतकीच टीम दरवर्षी पाठवली जाते आणि प्रचंड अवघड प्रोसेस असते. त्यामुळे सिलेक्शन होणं ही मुळात माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती. आणि त्यात तिथे जाऊन पुन्हा आपण सर्वोत्तम म्हणून आपल्याला बक्षीस मिळणं, अजून काय पाहिजे. खरंच आहे. आता तू हा सगळा भाग सांगतोयस की इतक्या सगळ्या लोकांमधून जाणं हे कठीण असतं, तिथे तुझं सिलेक्शन झालं. तसाच एक छोटासा एक काय म्हणतात, करिअरमधल्या प्रत्येक एक स्टेप्स असतात, आपण पुढे 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 जात असतो. तशी एक छान स्टेप, थोडासा एक छोटासा टर्निंग पॉईंट म्हणता येईल की RJ हंट, की
खूप लोक जिकडून तिकडून आलेले होते आणि त्याच्यात तू फर्स्ट आला होतास. आणि त्यातली गोष्ट अशी की त्यात चेहरा दिसत नाही. करेक्ट. फक्त आवाजावरून जे कोणी जज असतील तिथे ते आवाजावरून जज करायचं. बरोबर आहे ना मी जे म्हणतो. तर म्हणजे एक्झॅक्ट ब्लाइंड ऑडिशन त्याबद्दल तू मला सांग. तू कारण त्यात पहिला आलेला आहेस. मला फार बरं वाटतं. एक तर सगळं तुम्ही माझे फार कौतुकाच्या क्षणांबद्दल पुन्हा एकदा आठवण करून देत आहे. पुण्यामध्ये मी जेव्हा मास कम्युनिकेशन करायला आलो तर माझी तेव्हा ना मनोमन इच्छा होती की पुण्यातल्या नाटकाच्या ग्रुप्सला जॉईन करावं. कारण पुणे जसं विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं तशी नाटकांची पंढरी आहे. आज अभिनय क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक दिग्गज खूप चांगले कलाकार हे पुण्यातून आलेत, पुण्यात घडलेत. पुण्यातल्या स्पर्धा अनफॉर्च्युनेटली नाशिकमध्ये असताना काही मोजक्या स्पर्धा वगळता पुरुषोत्तम किंवा अशा स्पर्धांना माझ्या कॉलेजला कधी प्रवेश मिळाला नाही. किंवा त्यांनी प्रयत्न पण केले असतील. मी खूप केले पण मला तेव्हा त्यांनी प्रामाणिकपणे आणि पुणेरी स्पष्टतेने हे शक्य नाही असं सांगून टाकलं होतं. त्यामुळे माझ्या मनामध्ये फार राहिलं होतं की आपण पुण्यात येऊन काहीतरी अभिनय रिलेटेड नाटक विषयातलं काहीतरी करावं. माझा मासकॉमचा विषय हा सगळा फिल्म रिलेटेड असल्यामुळे मला शॉर्ट फिल्म्स बऱ्याच करता आल्या आणि त्यामुळे वेळ पण बराच मिळायचा. पण नाटक राहिलं. त्याची खंत मनात असताना एके दिवशी मी ही अनाउन्समेंट ऐकली रेडिओ मिर्चीची की इथे आरजे हंट होत आहे. आता याच्या मागचं कारण आता सांगायला हरकत नाही की त्यावेळेला रेडिओ चॅनल्स प्रायव्हेट FM हे इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये जास्त प्रचलित होते. कारण त्याची सुरुवातच तशी. कालांतराने त्यांच्या लक्षात आलं की पुणे किंवा रिजनल आपण जसजसं जातोय तसतसं तिथल्या रिजनल भाषांमध्ये स्थानिक भाषांमध्ये आपण जर नाही बोललो तर लोकांना ते फार एलियनेटेड वाटतं. करेक्ट. कारण माझ्या भाषेत बोलणारं जर स्टेशन नसेल तर मी हिंदी इंग्लिश ऐकू तो क्राऊड फार कमी आहे. सो त्यांनी मराठीवर स्विच व्हायचं ठरवलं. म्हणून मग मराठी आरजेचा शोध सुरू झाला. आता त्यावेळेला ऑडिशन्स बऱ्याच ठिकाणी चालू होत्या आणि मला आठवतंय की FC रोडवर एक आय थिंक कॅफे कॉफी डे होता. आता नाही आहे तिथे. तर तिथल्या एक वरच्या मजल्यावर या ऑडिशन सुरू होत्या आणि मी काहीतरी सगळी गडबड आटपून शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी ऑडिशनला जायचं ठरवलं. तयारी काही नाही. पण यापूर्वीचा 6 वर्षांचा हा निवेदनाचा अनुभव असल्याने मला एक लक्षात होतं की मला बोलायचं तसंच काहीतरी इंटरेस्टिंग पण त्यामध्ये जरा बदल करावा लागेल. वृत्तनिवेदन हे जरा फॉर्मल असतं. म्हणजे मला त्याच्यामध्ये गंमत मजा मस्ती आणता येत नाही. टोन एक ठेवावा लागतो. एक आब राखत बोलावं लागतं. किंवा बऱ्याचदा मला वैयक्तिक एक्सप्रेशन देता येत नाही. कारण एखादी बातमी दुःखी असू शकते, एखादी बातमी अजून काही वेगळी असू शकते. तर मी आपलं काहीतरी बघू बाबा काय म्हणून मी गेलो. एक छोटासा पीस तयार केला काहीतरी मनातल्या मनात आणि तिथे मी तो सादर केल्यानंतर मला अजूनही आठवतोय RJ अनिरुद्ध आणि RJ शुभ्रा जे आता अर्थात या क्षेत्रामध्ये फार मोठ्या लेवलला आहेत. त्या दोघांनी माझं सिलेक्शन केलं आणि मला त्यांनी नंतर सांगितलं की यू वर लाईक अ ब्रेथ ऑफ फ्रेश एअर फॉर अस. कारण ते दिवसभर कंटाळले होते. त्यांच्या मनासारखे स्पर्धक मिळत नव्हते. असं करत करत आय थिंक टॉप 10 मध्ये त्याची एक स्पर्धा झाली. त्यामधले टॉप 5 त्यामध्ये पहिला आलो मी. आणि मी त्या निमित्तानं रेडिओ मिर्ची बरोबर आणि त्यानंतर रेडिओ सिटी बरोबर. रेडिओ सिटीला मला वाटतं 2-2.5 वर्ष तू सगळं मिळून 5-1 वर्ष मी रेडिओमध्ये होतो. आणि त्यातली पहिली काही वर्ष बिकॉज मी हे स्पर्धा जिंकलो होतो एका बऱ्याच स्टायपेंडच्या अमाऊंट बरोबर मला रेडिओ मिर्चीमध्ये पुण्यामध्ये ज्याला आपण म्हणतो सॅटेलाइट जॉब. करेक्ट. की मी ऍक्च्युअल शो नाही करायचो पण मी त्याच्याशी संबंधित फील्डवर जाऊन त्यांच्या काही गोष्टी रेकॉर्ड करणे, तिथून रिपोर्टिंग करणे अशा गोष्टी मी करायचो आणि खूप शिकायला मिळालं त्या काळात. आणि त्यानंतर मला वाटतं तू मुंबईत आलास आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार. करेक्ट. हे एक काय म्हणतात मेन एक पायरीच होती. पायरी येत आलं प्रवेशद्वार होतं. माइलस्टोन. बरोबर. एक आता जे बऱ्यापैकी लोक इंडस्ट्रीत काम करतायत त्यातनंच त्या महाराष्ट्राचे सुपरस्टार म्हणून आलेले लोक आता सध्या काम करतात. आणि त्यात मला वाटतं तू टॉप 5 मध्ये होतास ना. टॉप 5 मध्ये होतो पण मी ना टॉप 3 मध्ये यायच्या आधी एलिमिनेट झालो. हो. टॉप 4 ला मी बाहेर पडलो. बरं. कारण मला आठवतंय अजूनही वेगवेगळे राऊंड्स असायचे. अर्थात मी काही फार तेव्हा अभिनयाचं प्रशिक्षण आजही घेतलेलं नाहीच आहे. जे काही ते सगळं ऑब्झर्वेशन मधूनच मी शिकत प्रयत्न करतोय. तर त्यावेळेला मला आठवतंय की एक राऊंड होता तो मिमिक्रीचा होता. की आम्हाला आमच्या स्किट्समध्ये कुणाला कोणाची तरी मिमिक्री करायची. मला आठवतंय माझ्या
वाट्याला आय थिंक धर्मेंद्र किंवा कोणाची तरी भूमिका आली होती, क्या बात आहे. जी मी माझ्या पद्धतीने केली, पण यापूर्वी कधीच न केल्यामुळे बहुतेक त्या राऊंडमधून मी बाहेर पडलो आणि कदाचित मतं सुद्धा कमी पडली असतील. पण पुन्हा एक इथे तुझा स्वभावाचं एक मला जाणवलं की मुंबईहून नाशिकला गेलास आणि तिथे गेल्यानंतर आता घरच्यांना भेटणे वगैरे, तुम्ही घरचे लोक कुठेतरी रिसॉर्टला वगैरे गेले होते ट्रिपला, हां, आणि तुझ्या मैत्रिणीचे वडील गौरी वाटे, ते ॲक्सिडेंट झाला, पण तू त्यांना अशा स्थितीत डायरेक्ट आई वडिलांना जाऊन ही न्यूज शेअर करायची, असं न करता मला जे मी तुला म्हणतोय ना की तुम्ही कुठून तरी माझ्या जवळच्या व्यक्तींना फोन करून ही माहिती आणि सगळी. पण आहे ना खरं आहे की आई वडिलांना ही न्यूज, दुसरा कोणी असतं तर पटकन मी टॉप 5 मध्ये आलो वगैरे करत, पण मैत्रिणीच्या वडिलांना झालेला ऍक्सिडेंट, आत्ता अभिजितची गरज इथे आहे हा विचार करून तू तिथे काय काय झालं होतं नेमकं? बापरे, तुम्ही फार आतून माहिती काढलेली आहे. मला तुम्हाला नंतर सोर्स विचारावा लागणार आहे. नाही, बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. मला आठवतंय मुंबईमध्ये आम्ही बराच काळ एका हॉटेलमध्ये आमचं वास्तव्य असायचं आणि तिथून आम्ही हे सगळं शूट करायचो, तालमी करायचो आणि त्यातनं बहुतेक टॉप 5 मध्ये सिलेक्ट झालो तेव्हा की एलिमिनेट झालो तेव्हा खूप आनंदानं आलो होतो. आई बाबा बाहेर होते कुठेतरी, त्यामुळे मी घरी एकटाच होतो. आय थिंक कोणीतरी मित्रमैत्रिणी मला भेटायला आले आणि त्याच वेळेला फोन आला की माझी फार जवळची मैत्रीण, माझी मानलेली बहीणच खरं तर, मानसी तरटे, जिला आम्ही गौरी तरटे सुद्धा म्हणतो, तरटे अर्थात तिचं तेव्हाचं आडनाव. सो तिच्या वडिलांना ॲक्सिडेंट झाल्याचं मला कळलं. आमचं अगदी घरचं रिलेशन असल्यामुळे त्यावेळेला काकूसुद्धा काहीतरी आय थिंक कामात होत्या, तिची लहान बहीण बरीच लहान होती, त्यामुळे अशा वेळेला पटकन कोण पळून जाईल. तर मी आय थिंक गाडी काढली, मला आठवतही नाही कसा गेलो, आणि मी त्या हॉस्पिटलला गेल्यावर अक्षरशः जस्ट काही मिनिटांपूर्वी त्यांना तिथे आणलं होतं. करेक्ट. आणि त्यांच्या पायाचं हाड फ्रॅक्चर झालं होतं पूर्ण, ते अक्षरशः मोठमोठ्याने विवळत होते आणि तोपर्यंत डॉक्टरना काही बेसिक माहिती हवी होती की मला हे करायचं, हे करायचं, यांचं नाव सांगा, हे करा. तर आय थिंक त्यासाठी मीच पहिला तिथे पोहोचलो होतो. मग काकू आणि हे आल्यानंतर त्यांना सुद्धा काही नाही, सगळं ओके, ते आता अमुक अमुक प्रोसिजर करणार आहेत. तर ते आल्या आल्या घडल्यामुळे अनफॉर्च्युनेटली मला तिथे अर्थातच हजर राहावं लागलं आणि आय एम ग्लॅड की मी त्यावेळेला अवेलेबल होतो, कारण अशा अडचणीच्या प्रसंगामध्ये आपलं कुणीतरी माणूस तिथे असणं फार गरजेचं असतं. सो बापरे, हा प्रसंग मी विसरलो होतो खरं, पण आता तुम्ही आठवण करून दिली. पण अर्थात मला असं नेहमी वाटतं की इथे काही विचार करण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे मला मिळालेल्या अचिव्हमेंट्स या कुठे जाणार नाही आहेत आणि इनफॅक्ट अशा वेळेला जर मी पटकन कुठे असू शकतो तर नाही म्हणण्याचं काही कारणच नाही. पण तो एक तुझ्यातला एक चांगला माणूस जो आहे ना, अशा वेळेला दिसतं रे. या टेस्ट असतात की म्हणजे लोक टेस्ट असतात, म्हणजे त्यांना जे समाधान मिळालं असेल किंवा तू या गोष्टीमुळे त्यांना लाईफ टाईम तू लक्षात राहिला असशील की तेव्हा हा पटकन धावून आला. आपल्या अजूनही आमचे संबंध आहेतच आणि मला फार वाटतं की त्यामध्ये तुमची जडणघडण फार महत्वाची असते. बरोबर आहे. कारण कुणासाठी काहीतरी करणं याच्यामध्ये जर तुम्ही अपेक्षा ठेवलीत तर मग तो व्यवहार होतो की मी अमुक वागलो म्हणून मग त्यांनी असं वागलं पाहिजे. त्या वेळेला जे आवश्यक आहे ते रिक्वायर्ड गोष्ट करणं हे मला महत्वाचं वाटतं. पण ना, हे आपल्या इंडस्ट्रीत खूपच कमी दिसतं हे अशा पद्धतीचं नेचर, अनफॉर्च्युनेटली. आणि आता या नंतर मला वाटतं तुला जी पहिली सिरियल म्हणजे किंवा गाजलेली सिरियल तू मध्ये कदाचित काम केलंही असेल, माझ्या प्रियाला प्रीत कळेना, बरोबर, काय सांगशील त्याबद्दल? फार गंमत होती. महाराष्ट्राचा सुपरस्टारमधून आम्ही बाहेर पडल्यानंतर आम्हाला असं झालं होतं की आता आपल्याला कामं मिळाली पाहिजेत आता आपल्याला. आणि तोपर्यंत ना लोक आम्हाला ओळखायला लागले होते टी व्हीवर रोज बघून. अनेक जण तो कार्यक्रम फॉलो करायचे, मला आजही भेटतात की आम्ही तुम्हाला तेव्हापासून बघतोय आणि मला फार बरं वाटतं की तुम्ही आता खूप छान काम करता वगैरे. सो आम्ही वाट बघतच होतो चांगली कामं मिळावीत. ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली होती. माझी तेव्हा सगळ्यात मोठी अडचण जर काय असेल तर माझं शहरी दिसणं. त्यामुळे अनेक त्यावेळेला ग्रामीण बाजारच्या ज्या काही मालिका येत होत्या त्यामध्ये माझं काही सिलेक्शन होता होईना. बरं, मी ग्रामीण बोलण्याचा प्रयत्नही केला पण ते बहुतेक ते येत नाही, व्हिज्युअल आणि साऊंड काही मॅच होईना. त्यामुळे माझं बऱ्याच ठिकाणी मला गेलं, ऑडिशन दिली की नाही सॉरी असं म्हणून मला उत्तरं मिळून जायची. आणि त्यातच एकदा असं झालं की तोपर्यंत झी मराठीचे सगळेच EP
हे आमच्या खूप प्रेमात होते, त्यांनी आम्हाला खूप मदत केली त्यावेळेला. सो त्यांनी कुठे ऑडिशन्स असतील तर आम्हाला ते सांगायचे. एकदा मला आठवत नाही कोणाचा पण फोन आला की अरे आपल्या सिरियलसाठी ऑडिशन आहेत, तर त्या अमुक अमुक ठिकाणी होणार आहेत, तुम्ही जा बरं का. ओके. आणि तोपर्यंत आम्हाला दुसऱ्या कोणाकडून तरी मेसेज आला, बालाजी टेलिफिल्मच्या ऑडिशन्स आहेत एका मोठ्या चॅनलसाठी, तर तुम्ही जा बरं का. तर म्हणलं ओके. म्हणजे मला कळलंच नक्की कोण कोणासाठी मालिका करत आहे. बालाजी हे नाव तेव्हा फार मोठं होतं, अजूनही आहे. हिंदीमध्ये ज्याला आपण म्हणू की टेलिव्हिजन इंडस्ट्रीचा चेहरा मोहरा जर कोणी बदलला असेल तर बालाजी टेलिफिल्म. करेक्ट. ते पहिल्यांदा मराठीत मालिका करत आहेत, तर भव्य दिव्य असणार. मी ऑडिशनला गेलो आणि मला आठवतंय जय आणि अभिजित अशा 2 कॅरेक्टरसाठी ऑडिशन होते. तर म्हटलं अरे अभिजित आपलंच नाव आहे. गेलो आणि आपले ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांच्या सौभाग्यवती पद्मश्री कदम या तेव्हा त्या प्रोडक्शन हाऊससाठी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करत होत्या. सो फार गोड होत्या, त्यांनी आम्हाला सगळं काय म्हणू कम्फर्टेबल केलं. आमची ऑडिशन झाली आणि नंतर आपण नावं आणि नंबर लिहून देतो ना, तर म्हणाले हां नाव काय, अभिजित. नाही ते कॅरेक्टर नेम नको सांगूस, तुझं नाव सांग. म्हटलं माझंच नाव अभिजित. अरे क्या बात आहे, तुझं नावही अभिजित, तुझा रोल पण अभिजित. तर म्हटलं ओके. आणि नंतर कालांतरानं मला कळलं की मला ती भूमिका मिळाली आहे. आणि कोणाबरोबर, तर आमच्याच नाशिकची मृणाल दुसाने. अर्थात आमचा तेव्हा परिचय नव्हता, मालिकेच्या निमित्तानं आमची ओळख झाली. हो फारच सुंदर. तर त्यामुळे ते सगळं घडलं अचानक आणि पुन्हा एकदा झी बरोबर काम करायची संधी मिळाली. पण खरं सांगतो त्यावेळेला त्याचं शूटिंग जितक्या हेक्टिक पद्धतीनं सुरू झालं, आम्हाला कोणालाही कल्पना नव्हती की त्याला इतकी पॉप्युलॅरिटी मिळेल. मला आठवतंय त्याचे प्रमोशनल पोस्टर्स, होर्डिंग्स दादर, अंधेरी, पनवेल आणि कुठल्या कुठल्या रेल्वे स्टेशन्सवर आणि होर्डिंग्सवर लागलेले होते मोठाले. महाराष्ट्र टाइम्समध्ये संपूर्ण पानभर अशी जाहिरात होती आणि तो फार काय म्हणू बहुमान वाटावा अशी गोष्ट होती. खरं तर सुखदाने त्याच निमित्तानं पुन्हा माझ्या संपर्कात यायचं ठरवलं. सो ती मालिका कुड बी अ टर्निंग पॉइंट, जिथून कदाचित मला माझ्या आयुष्याची पार्टनर सुद्धा त्या निमित्तानं मिळाली. माझे जर तू पॉइंट्स जर पुढे बघितले आलंच माझ्या लक्षात, तर त्याच्यात माझा पुढचा प्रश्न हाच होता की सुखदा कुठे भेटली. हा इथे बघ नेक्स्ट क्वेश्चन तो आहे. मग याला जोडून देऊ याला. माझ्या प्रियालाच्या आधीपासून नाशिकमधली काही मंडळी जे कलाकार आहेत त्यांच्या संपर्कात मी होतोच. किंवा जसं आपल्याला इतर ग्रुप्समधल्या मंडळींची ओळख असते पण म्हणजे इतकी मैत्री नसते त्यांच्याशी, तसं मी सुखदाला ओळखत होतो. कारण नाशिकमधल्या एका फार सुप्रसिद्ध डान्स ग्रुपचा ती भाग होती. नाटकासाठी पण तिने काम केलं असावं, पण आम्ही एकमेकांना तसे ओळखत नव्हतो. एकदा मला आठवते कुठल्या तरी बस प्रवासात आम्ही एकत्र होतो. बरं, एक कोणीतरी छान दिसणारी मुलगी, इतकीच ओळख माझ्या डोक्यामध्ये तिच्यापुरती होती. नंतर कालांतरानं ही या मालिकेची जेव्हा जाहिरात आली तर मला आठवतोय त्यावेळेला सोशल मीडियावर ऑर्कुट नावाचा एक ॲप होता, तर लोक ऑर्कुटवर असायचे. तर मला तिने आय थिंक ऑर्कुटवर वगैरे मेसेज केला की तू मला ओळखत असशील नसशील पण मी आणि माझी आई आम्ही तुला महाराष्ट्राचं सुपरस्टारपासून बघतो, किंबहुना त्याच्या आधीपासून आम्हाला तू माहिती आहेस नाशिकमधला कलाकार म्हणून, आणि आम्हाला फार अभिमान वाटला आज की तुझी इतकी मोठी जाहिरात आली आणि तू इतक्या मोठ्या मालिकेत झळकतोयस, तर तुला आमच्याकडून शुभेच्छा. सो आम्ही त्यानिमित्तानं पुन्हा एकदा संपर्कात आलो आणि आय थिंक तेच कारण होतं जेव्हा पुन्हा एकदा आम्हाला संपर्क द्यायची एक संधी मिळाली आणि तिथून मग पुढे ओळख वाढत गेली. पण ना तुम एक छान कपल आहे तुमचं. हे जे आहे ते खूप गोड रिलेशन्स आहेत. म्हणजे मला ते कळलं की नुसतं नाही तर काय होतं, नवरा बायको म्हणून नाही तर एक पार्टनर म्हणून तू खूप तिची काळजी घेतोस. म्हणजे मला हेही कळलं की तू अगदी पटकन थकून आली असेल तर पटकन गरम चहा करून तुम्ही बहुतेक सुखदाला फोन केलाय असं मला ताट वाढवून देईल बरेच जात. तिने जर नेल पेंट लावलं असेल तर तिला तू भरवणार की जाऊ दे. हे सगळं हे जे आहे ना हे आतून असायला लागतं. खरं आहे का हे? हो खरं आहे, अगदी खरं आहे. आणि मला असं वाटतं की आपणच आपल्या फार ड्युटीज काय म्हणू वाटून घेतलेल्या असतात की ही पुरुषांनी करायची कामं, ही स्त्रियांनी करायची कामं. आपण थकून घरी गेल्यानंतर आपल्या पत्नीकडून, आईकडून, आजीकडून किंवा बहिणीकडून आपण अपेक्षा करतोच ना की टाक ग एक चहाचा कप.
पण तोच ऑब्व्हियसली त्यांना सुद्धा ती अपेक्षा असण्यात म्हणजे चुकीचं म्हणणं तर लांबची गोष्ट, पण त्यांनाही किती बरं वाटेल जर आपण केलं तर मला आठवतंय आमचं लग्नाचं जेव्हा ठरलं होतं, सुखदाच्या घरचे आमच्या नाशिकच्या घरी जेव्हा आले होते, तर अर्थात आई बाबा दोघं होते, ते गप्पा मारत असताना चहा आणि पाणी घेऊन मी आलो होतो. सो मला काही त्यामध्ये असं ज्याला आपण म्हणतो ना की अमुकने अमुक करावं असं वाटत नाही. पण कसं आहे, त्यातही असं गिफ्ट द्यायची असेल तर तू डायरेक्ट अशी पटकन गिफ्ट हा तुला लक्षात असेल मी काय म्हणतोय, तुला नायकीचे शूज तिला गिफ्ट द्यायचे होते. मी 100% सांगतो हे तुम्ही सुखदालाच फोन केला, तिच्याकडूनच हे कळू. अजून बऱ्याच ठिकाणी मी हे केले, पण नायकीचे शूज देताना सुद्धा तू डायरेक्ट नाही दिले. तू काय केलं हे तू लोकांना सांग. अहो नाही, काही नाही. जनरल काय होतं, मला मुळात ज्याला इंग्लिशमध्ये एक टर्म आहे, समबडी इज अ गिव्हर. करेक्ट. जो एक सतत देत असतो. बरोबर. तर मी आहे असं नाही म्हणणार, पण मला व्हायला आवडतं. मुळात त्याचं कारण असं कदाचित लहानपणी मला ना फार कमी गिफ्ट्स मिळाले. माझी भावंड माझ्यापेक्षा इतकी मोठी होती की ते लाडबीड करण्याचा काळ असा पटकन निघून गेला. केले नाही तसं नाही, पण मला करायला आवडतं. तर त्यामुळे बायको तर हक्काचीच, तिचे का नाही करणार लाड, तिला आवडेल असं का नाही. आणि मुळात सुखदाचा स्वभाव असा, शी इज व्हेरी चाइल्ड लाईक. चाइल्डिश आणि चाइल्ड लाईक मधला फरक आहे. शी इज नॉट ॲट ऑल चाइल्डिश, प्रचंड मच्युअर आणि हुशार विचारी. पण तिचं नेचर इतकं काही बाबतींमध्ये अल्लड आहे, चाइल्ड लाईक आहे, की तिच्यातलं मूल तिने ते जपून ठेवलं, जे आपण नेहमी म्हणतो की आपल्यातलं असायला पाहिजे जिवंत. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिला इतका आनंद मिळतो. आणि मग मला असं होतं की अरे मग मला जमेल तेवढं मी करायचा प्रयत्न करतो. हा स्पेसिफिक प्रसंग असा होता की एकदा तिला मला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं, बहुतेक शूज. आणि ते आता तसाच बॉक्स गिफ्ट करून देण्यापेक्षा मी, माझ्या मनात कसं आलं आठवत नाही आता, पण मी म्हटलं ज्याला आपण त्याला काय म्हणतात, ट्रेजर हंट. ज्याच्यामध्ये चिठ्ठ्या लिहून वेगवेगळ्या ठिकाणी की हा एक चिठ्ठी या ठिकाणी, की फ्रीज उघडून बघा, मग फ्रीजमध्ये अजून काहीतरी. मग त्यातही मी थोडंसं काहीतरी कोड्यात्मक कविता टाकायचा प्रयत्न केला, की अमुक असेल तर थंड प्रदेशामध्ये जाऊन बघा, म्हणजे मग फ्रीजमध्ये असं काहीतरी केलं. त्याच्या 5-6 चिठ्ठ्या केल्या आणि ते सुखदाला इतकी मजा आली की इथून तिथे जा, तिथून तिथे जा. एखाद्या लहान मुलाला आनंद वाटावा की आपल्यासाठी काहीतरी गिफ्ट ठेवलंय आणि ते शोधायचं आहे, तर असं काहीतरी केलं होतं. आणि मला असं वाटतं की लग्न म्हणल्यानंतर मला आपण काहीतरी नवरा बायको म्हणजे काहीतरी वेगळं आहोत असं एक लेबल आपल्यावर लावलं जातं. अल्टिमेटली तुम्ही मित्रमैत्रिणी आहात, तुम्ही पार्टनर्स आहात आयुष्यात. त्यामुळेच तुम्ही एकत्र जगण्याचा आनंद लुटू शकता. आणि ती भावना मनात असेल तर तुमच्या पार्टनरसाठी असं करावं असं वाटतं. पण तशी तिची एक थोडी एक प्रेमळ कंप्लेंट पण आहे. काय? अनेक असतील आय एम शुअर. नाही म्हणजे वेळ, तुझी वेळ आहे. म्हणजे ऍक्च्युअली ती आपल्या इंडस्ट्रीच्या दृष्टीने खूप प्लस पॉइंट आहे तो. हो, म्हणजे दोन्ही यांनी जर विचार केला तर मला स्वतःला पंक्च्युअल राहायला असायला खूप आवडतं. तशी वेळ म्हणतोय मी. वेळ देत नाही. नाही अरे मग हे बरोबर आहे. वेळ देत नाही. कुठेही निघायचं असेल, म्हणजे आता रिसेप्शन आहे 7 वाजता आहे, तर अभिजित 6:45ला शूज घालून तिथे निघतो आणि तिथे गेल्यानंतर असं लक्षात नवरा मुलगा आणि मुलगीच आलेले नाही. चुकलंय. 7 वाजता आहे तर 6:45ला मी शूज नाही, 6:45ला तिथे पोहोचलेलो असतो मी. माझं कदाचित आपण जसं मगाशी बोलताना म्हणालो की NCC मुळे म्हणा किंवा एक आयुष्यात मला असं वाटतं एक शिस्त असली पाहिजे, एक पाळायचा मी प्रयत्न करतो. अति नाही करत, किंवा मध्ये केलं असेलही, आता जरा कमी केलंय. पण वेळेच्या बाबतीत मला असं होतं की मी अशा क्षेत्रात आहे ना अभिनयाच्या, जिथे समजा असं तुम्ही समजा की माझ्यामध्ये अभिनय गुण अजिबात नाही आहेत. समजा मी जे काही शिकलोय ते अनुभवानं शिकलोय, मला कोणी तांत्रिक दृष्ट्या शिकवलेलं नाही. मग माझ्याकडे काय उरलं तर माझा स्वभाव उरला, माझा वक्तशीरपणा आणि माझं प्रोफेशनलिझम. बरोबर. सो मला असं वाटतं की जर अभिनय कौशल्य एका लिमिटच्या पलीकडे मी फार शिकू शकलो नसेल, वाढवू शकलो नसेल किंवा प्रयत्न करत असेल, पण माझ्यामध्ये असलेले गुण जर या क्षेत्रामध्ये अपेक्षित आहेत तर मी ते का पाळू नयेत. अगदी. आणि करेक्ट मी इफ आय एम रॉंग. एक आपल्या या इंडस्ट्रीमध्ये मग ते संगीत असो, चित्रपट असो, टेलिव्हिजन असो, एक खूप मी ऐकून आहे की एक वेळ ना तुम्ही अभिनयात किंवा तुमच्या कलेत 19-20 असला तरी चालेल, पण तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल तर तुम्हाला जास्त कामं मिळतात, लोकांना तुमच्याबरोबर काम करावं असं वाटतं. सो हा अत्यंत स्वतःमध्ये बाणवलेला एक विषय आहे.
आजही तुम्ही पाहिलं असेल तर मी माझा प्रयत्न होता की नाही 15 मिनिटं मी आधी पोहोचावं, अगदीच. कारण मला असं होतं की 10 म्हणजे 10:15 होऊ शकत नाही. 10 म्हणजे 9:45 एक वेळ चालतील, पण 10 म्हणजे 10:30 कसे होतील? 10 म्हणजे 10. तर आपण 10ला पोहोचायचं म्हणल्यानंतर मुंबई सारख्या धकाधकीच्या तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही जर सुरुवात आधीपासून केली नाही, एक प्लॅनिंग केलं नाही. आणि मला असं फार वाटतं की आर्मीमध्ये आम्हाला नेहमी सांगायचंय, एनसीसीच्या प्रशिक्षणामध्ये, की जो माणूस सकाळी उठल्यानंतर स्वतःचा बेड नीट आवरून ठेवू शकत नाही, तो आयुष्य काय आवरून ठेवणार? करेक्ट. सो त्यामुळे ती शिस्त तिथून येते. जर मी 10ची वेळ दिल्यानंतर मी माझा शब्द पाळू शकत नाही, तर मी मग पुढे किती छान काम केलं आणि तुमचा वेळ वाया घालवलाय, कारण त्याची किंमत कशातच मोजता येणार नाही. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही त्या कामाप्रती किती सिरियस आहात हे वेळेवरून कळतं. शार्प 10ची वेळ 10ला पोहोचले, 5 मिनिटं आधी. या गोष्टी मी एनसीसीच्या निमित्तानं अंगी बाणवलेल्या आहेत. 2 गोष्टी, एक तर वेळेवर पोहोचणे, वेळेच्या आधी पोहोचणे, म्हणजे एक तर तुम्ही टेन्शन फ्री असता, तुम्हाला वेळ मिळतो. मध्ये काही कंटिंजन्सीज झाल्या, ट्रॅफिक जॅम आहे, ऍक्सिडेंट झाला, टायर तुमचं फ्लॅट झालं, और काही झालं, पोचायला वेळ लागला, तर एक बफर टाइम तुमच्या हातात असतो. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला हे फार माझ्या कायम डोक्यात असतं की तुम्ही कुठल्या माणसाला भेटायला, कुठल्या एखाद्या इव्हेंटसाठी जाताना काय प्रकारचे कपडे घालून जाताय, त्याने कळतं की तुम्ही त्या व्यक्तीला किंवा त्या प्रसंगाला किती सिरियसली, त्याला किती महत्व देताय. बरोबर. इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही जर गबाळे कपडे घालून गेलात तर त्याला कळतच याला इंटरेस्टच नाही. बरोबर ना? बरोबर. किंवा अजून एक मी पाळायचा प्रयत्न करतो, कुठल्याही मोठ्या व्यक्तीबरोबर, डिरेक्टर बरोबर, प्रोड्युसर बरोबर, माझ्याहून वयानं अनुभवानं मोठ्या व्यक्तीबरोबर, किंवा ज्याच्याबरोबर काहीतरी बिझनेसच्या गप्पा चालू आहेत, त्याच्याबरोबर बोलत असताना आजकाल जे सर्रासपणे नकळत केलं जातं ते म्हणजे आपला मोबाईल टेबलवर ठेवणं. म्हणजे तो 10 वेळा वाजतो, माझं 10 वेळा लक्ष जातं, तर मला तो अपमानास्पद वाटतं. मला असं वाटतं की त्यावेळेला मी जर तुझ्यासाठी वेळ काढून आलोय, माझा मोबाईल माझ्या खिशात असतो, तो वाजला गोष्ट वेगळी, तो सायलेंटवर आहे, तो मी कट करेन खिशातल्या खिशात, पण दॅट शोज की मी तुम्हाला किती महत्व देतो. या फार बारीक गोष्टी असतात. सो मला असं वाटतं त्या पाळायचा प्रयत्न, बरं मी काही शिकवत बसत नाही, पण त्या माझ्यामध्ये आहेत, मी त्या पाळायचा प्रयत्न करतो, जमेल तेव्हा. बरोबर. पण त्याचा कधी कधी अतिरेक होतो. म्हणजे सुखदा जे म्हणते ना, ती गोड कंप्लेंट नाही, पण ते खरं आहे. म्हणजे अनेकदा असंही झालंय की माझ्या शूटला माझ्या एरियामध्येच राहणाऱ्या आमच्या काही मैत्रिणी किंवा सहकलाकार यांना मी पिकअप करत करत जायचो. 1-2दा असं व्हायचं की कुणाला तरी उशीर झालाय, तर मी त्यांना सोडून गेलेलो आहे. हो, की मी सॉरी, तू ये तुझं, मला वेळेत पोहोचायचंय, मी 8च्या हिशोबाने निघालोय, तुला उशीर होते तर सॉरी, मी नाही थांबू शकत. आणि हे सुखदने मी गमतीत अशा धमक्या दिल्या आहेत, केलं नाहीये तसं की हे बघ 8ला निघायचं म्हणजे निघायचंय, तू नाही आलीस तर गाडी निघणार असं. पण ती पण अर्थात तिचे काही त्याच्याबद्दल बारीक गोड तक्रार जरी असली तरी ती पण खूप वेळ पाळते. आणि यानंतर प्रत्येक कलाकार ज्याची वाट बघत असतो एक छान संधी, ती म्हणजे तुला चित्रपट अवधूत गुप्तेचा जय महाराष्ट्र धाबा बठिंडा. काय सांगशील त्याच्याबद्दल? मुख्य प्रमुख भूमिकेत तू त्या चित्रपटात होतास. मी पूर्ण क्रेडिट आणि कौतुक या बाबतीमध्ये अवधूत गुप्ते यांचंच आहे. अवधूत दादाला, ज्याला आपण म्हणू की एखादं विजन असतं. सो मलाही स्वतःला या ग्रँजरवर बघायला मिळेल हे मनातून कधी वाटलं नव्हतं. मनामध्ये मी शाहरुख खूप वेळा प्ले केला असेल की मी पण कधीतरी त्या सरसो के खेतमध्ये रोमॅन्स करेन आणि हे, पण अवधूत दादाने ते प्रत्यक्षात उतरवलं. त्यामुळे त्याचे मी म्हणजे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. पहिली संधी देणारा माणूस हा आयुष्यात कायम फार महत्वाचा असतो. खरंच. त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये चित्रपटाची पहिली संधी अवधूत गुप्ते यांनी. त्याचा प्रीमियर पुण्यात झाला होता मला वाटतं ना, की म्युझिकल रिलीज केलं. त्याचं म्युझिक लॉन्च हा शनिवार वाड्यावर आणि सुरेशजींच्या हस्तेच. त्या फंक्शनला मी आलो होतो. नंतर डेक्कन न्यूज मध्ये पार्टी वगैरे होती. आणि त्यांनी त्याच्या मनामध्ये होतं की मला मराठीतलं DDLJ बनवायचं आहे, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. अनफॉर्च्युनेटली बॉक्स ऑफिसवर तो चित्रपट तेवढा चालला नाही, काही गणितं त्याच्या मनासारखी अशी झाली नाहीत. पण फॉर मी, आय डोंट केअर फॉर दॅट. मला असं होतं की ती संधी फार महत्वाची होती. ते एफर्ट्स इतके जेन्युनली केलेले होते. मी प्रार्थना बेहरे अशा कलाकारांना घेऊन, जे नवीन आहेत कम्पॅरेटिव्हली, त्याने एक स्वप्न पाहिलं, मला काहीतरी ग्रँड करायचं आहे आणि ते प्रत्यक्षात आणलं. हे भल्या भल्यांना जमत नाही. म्हणजे आज माझ्या मनातही माझ्यासाठी एखादा चित्रपट क्रिएट करावा अशा कल्पना आहेत, मी प्रयत्न पण करतोय,
पण ते त्याच्यासाठी पैशांची जुळवाजुळवापासून दिग्दर्शन अमुक तमुक एवढ्या गोष्टी जुळून आणणं इज नॉट अ इझी थिंग. सो मी कायम अवधूत दादाच्या ऋणात राहणं पसंत करेन त्या गोष्टीसाठी. पण ती काय म्हणू आपण पहिली स्टेप होती. त्यामुळे त्या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीमध्ये माझा प्रवेश झाला. कालांतरानं थोडं टेलिव्हिजनकडे मला जास्त वेळ द्यावा लागला किंवा दिला, पण ते मी कधीच विसरणार नाही आणि त्याचे फार सुंदर आठवणी आहेत माझ्या. तू आत्ता जे म्हणाला शेवटचं वाक्य की टेलिव्हिजनला वेळ द्यावा लागला, याचं कारण माझ्या नवऱ्याची बायको पासून जास्त. कारण मला वाटतं ती 4.5 वर्ष ती मालिका चालली ना. 1350 एपिसोड, 4.5 वर्ष. आणि गंमत म्हणजे ती मालिका इफ आय एम नॉट रॉंग 3 ते 6 महिन्यांच्या कालावधीसाठीच करायचं असं त्यांचं ठरलं होतं. पण त्याला मिळालेली पॉप्युलॅरिटी ही इतकी वाढत गेली की त्यांना त्यामध्ये आम्ही जे करू त्याला यश मिळत होतं, लोकांना ते आवडत होतं. आणि अर्थात त्यामध्ये इतकं कशाला पाणी टाकता आणि हे होतंच, अनेकांना लांबत चाललेली कथा आवडत नाही, ते कुठल्याही मालिकेच्या बाबतीत होतं. पण माझ्या नवऱ्याची बायकोनं प्रसिद्धीचे नवे उच्चांक गाठले. तुम्ही विषय काढला म्हणून मला आता सांगायला आवडेल, मराठी व्यतिरिक्त 5 ते 6 भाषांमध्ये माझ्या नवऱ्याची बायको ही दाखवली गेलीये, दाखवली जाते. कन्नड आणि पंजाबीमध्ये ती रिक्रिएट केली म्हणजे तिथली पात्र तिथले कलाकार घेऊन त्यांनी रिक्रिएट केली. पंजाबीमध्ये खसमाणू खाणी नावाने ती होती, सुबलक्ष्मी संसारम नावानं कन्नडमध्ये होती. त्यानंतर आत्ता झी बांगलावर बंगालीमध्ये ती डब करून दाखवण्यात येते. म्हणजे चेहरे आमचे, कलाकार आम्हीच, पण भाषा बंगाली. हिंदीमध्ये आत्ता सध्या दुपारी झी हिंदीवरती हिंदीमध्ये दाखवण्यात येते. इतकी पॉप्युलर आहे. आणि हा मेन मुद्दा आहे. टू माय सरप्राईज मधल्या काळामध्ये मला झी5 या मोठ्या प्लॅटफॉर्मकडून फोन आला की तुम्हाला आणि अनिताला आम्हाला साऊथ आफ्रिकेला बोलवायचं. मला कळलं नाही का बरं. तर त्यांनी मला सांगितलं की साऊथ आफ्रिकेमध्ये झुलू भाषेमध्ये झी झोंके नावाच्या चॅनलवर ही मालिका डब करून दाखवण्यात येते. क्या बात आहे. आणि तिथे ती इतकी पॉप्युलर आहे की तिथल्या काय म्हणू मीडियाच्या लोकांना, तिथल्या तुमच्या फॅन्सला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. अर्थात ते झालं नाही पुढे, पण मी त्याचे प्रोमोज पाहिले आणि मी सरप्राईज होतो की कुठे कुठे. मग त्या निमित्तानं मला माझ्या फेसबुकवर अनेक आफ्रिकन लोकांच्या कमेंट्स दिसायच्या, जे मला माहिती नव्हते हे कसे काय मला ओळखतायत किंवा काय. तर ते त्याचं कारण ते होतं. सो आत्ता साऊथ आफ्रिकेमध्येही ही मालिका झुलू भाषेत रेग्युलर दाखवली जाते, पाहिली जाते. आणि त्यांना काय म्हणू आपण, फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली हा विषय फार जवळचा वाटतो, त्यांच्यातलाच असल्यासारखं वाटतं. क्या बात आहे. मला असं झालं या मालिकेने इतकं भरभरून दिलं मला की ते कधीच विसरता. जे आपण मगाशी म्हणत होतो काम करत राहणं, काय नो वन नोज की कुठे काय कधी क्लिक होईल. नाही, अगदी खरं. म्हणजे ही मालिका जेव्हा मला विचारली तर मनामध्ये त्याच्या टायटलवरून मनात शंका होतीच की माझ्या नवऱ्याची बायको म्हणजे बापरे, मग हे काय पती पत्नीवर वोवाला ड्रामा असेल, मग त्याच्यात थिल्लरपणा तर नसेल ना, मग हे काय नाव आहे. तर हे अनेक प्रश्न मनात होते. पण मराठी चित्रपटसृष्टीमध्ये, टेलिव्हिजन सृष्टीमध्ये एक शब्द वारंवार वापरला जातो, तो म्हणजे कन्व्हिक्शन. आपण म्हणतो ना, जे काय करायचं ते कन्व्हिक्शनने करायचं, ज्याला मराठीमध्ये प्रतिशब्द कदाचित खात्रीलायक पद्धतीने करायचं असं मानलं जातं. सो माझ्या मनामध्ये तेच होतं की मी जे काही करेन ते काही वाईट तर नाही करत आहे. पण तू चॅलेंजिंग असं त्याचं होतं की ते निगेटिव्ह रोल कॅरेक्टर होतं, म्हणजे तुझ्या स्वभावाविरुद्ध. आणि आय थिंक तेच वर्क झालं. पण तुला असं रिस्क नाही वाटली तेव्हा? थोडी वाटली. कारण मला खरं ना गंमत म्हणजे तोपर्यंत मी चॉकलेट बॉय अशी माझी इमेज झाली होती. आणि गंमत म्हणजे माझ्या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेनंतर 6 वर्ष मी टेलिव्हिजन केलं नव्हतं. त्यानंतर ही मालिका आल्यानंतर मला चॅलेंज यामध्ये वाटलं की मला विलन करायला मिळतं. आणि मला त्यांनी क्लिअर सांगितलं होतं की हा काही ग्रे शेड्स असलेला नंतर चांगला होणारा विलन नाही, हा कायम वाईटच राहणार. त्यामुळे ते मला जरा चॅलेंजिंग वाटलं. मला असं झालं की कदाचित ही संधी आहे की या निमित्तानं मी वेगळं काही करू शकतो, हे दाखवता येईल, म्हणून मी त्यामध्ये जायचं ठरवलं. मला कौतुक सगळ्यात जास्त एक तर झीची संपूर्ण टीम त्यावेळेला जी होती, रोहिणी निनावे ज्या या मालिका त्या काळी लिहायच्या, आणि केदार वैद्य आमचे दिग्दर्शक, यांनी मला ना त्यावेळेला खूप छान ब्रीफ दिलं होतं.
लवेबल बास्टर्ड. अच्छा. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक लोक असतात बघा की गोड आहे पण हरामखोर आहे, हां. किंवा हरामखोर आहे पण त्याला मस्त राहतो बघा ना, गोड आहे. असे अनेक व्यक्तिमत्व असतात बघा. त्यामुळे होतं असं की एखादा काय म्हणू आपण, राजकारणी तुम्हाला आवडत नसतो पण साला काय राहतो बघ ना यार, पर्सनॅलिटी कमाल आहे, का नसतील बायका त्याच्यावर मरत. तर ना ते वर्क झालं या बाबतीत. कारण तुम्ही म्हणाला तसं माझा मूळ स्वभाव हा काही असा नेहमी दिसत नाही तसं की एखादा अकराळ विकराळ उग्र पर्सनॅलिटी असलेला असं मी माझ्यामध्ये काहीच नाही ना. काही फार दणकट बॉडी आहे की बापरे याला पाहिल्यावर भीती वाटेल, पण हा इतका नीच कसा वागू शकतो. आणि तसंच वर्क झालं शनाया नावाचं जे कॅरेक्टर होतं, बरोबर, की ती अत्यंत अल्लड दाखवली होती. तिचा स्वभाव असा दाखवला होता की शी इज हार्मलेस, पण ती बिंडोक आहे म्हणून ती तशा गोष्टी करते. त्यामुळे ना ती विलन असूनही लोकांना ते कॅरेक्टर आवडलं. सो या सगळ्या टीम एफर्ट्समुळे ती मालिका पॉप्युलर झाली, त्याचा खूप फायदा आम्हाला झाला, अजूनही होतो. आणि ते प्रेम तर म्हणजे ते कधी संपणारच नाही असं वाटतं. त्यानंतर तू म्हणजे रियालिटी शोज जे सगळे पॉप्युलर आहेत त्यातलं झी सारेगमप, मला वाटतं सेलिब्रिटी शो, ज्यात सेलिब्रिटी सीझन, हां, त्यात आपले प्रशांत दामले जिंकले होते, त्याचंही अँकरिंग तू केलंस. म्हणजे बघ ना, मी जे तुला म्हटलं ना, सगळीकडे तू काम, कुठे कुठे न्यूज रीडरपासून ते म्युझिकल शोच्या याचा अँकरिंग तू करतोयस. आणि आता नवीन माहितीप्रमाणे तू काहीतरी इंग्लिश फिल्म वगैरे कुठे करतोयस का, असं माझ्या कानावर आलंय. तुम्ही खूप माहिती काढली माझी, आणि बरोबर माहिती काढलेली ती. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सारेगमप त्याची मला गंमत सांगायला लागेल. म्हणजे जे कदाचित थोडंसं ज्याला आपण म्हणू ना आध्यात्मिक किंवा एनर्जीजवर बिलीव्ह करतात, सो मी काही फार देवदेव किंवा असं करत नाही, पण ज्याला आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो ना, की मला जी गोष्ट हवी आहे ती जर रोज मनात आणली तर कधी ना कधी आपण म्हणतो ना, कायनात वो सब तुम्हें मिलाने के लिए काम पे लगती वगैरे, त्या गोष्टी माझ्या कायम मनात असायचं की सारेगमप सारखा एखादा शो मला करायला मिळावा. आणि तुम्ही जशी बरोबर नावं घेतली, पल्लवी जोशी, त्यानंतर प्रिया बापटने सुंदर केलं, तर मला असं व्हायचं की अरे बरोबर आहे, हे यांना सुंदर स्त्रिया तिथे निवेदिका म्हणून छान वाटतात, पण कधीतरी मलाही मिळाली पाहिजे ना संधी, असं फार मनात होतं. आणि अचानक एके दिवशी मला फोन आला, कारण आय थिंक निमित्त असं झालं होतं, प्रिया बापटला काही एपिसोड्स पुरतं बहुतेक तिच्या तारखा मॅच होत नव्हत्या, तर त्यांनी तू करशील का, म्हटलं आनंदाने करेन. आणि तो सीझन मी अर्धा आय थिंक काही एपिसोड्स आणि फिनाले हा तिच्या बरोबरीनं केला. आणि त्यानंतर मग मला हा पूर्णपणे नवीन सीझन मिळाला, कारण त्यांनी कदाचित त्यामध्ये त्या गोष्टी कदाचित त्यांना काही भावल्या असतील, पण माझ्यासाठी ती प्रचंड आनंदाची गोष्ट होती. कारण सारेगमप सारखा शो ज्यातनं अनेक कलाकार आलेत, एकतर त्याचा भाग होणं आणि नॉन म्युझिकल असूनही होता येणं, म्हणजे सोनू निगम सारख्यानं करणं आणि त्यानंतर आपण इज अ बिग थिंग. सो मला फार आनंद वाटला. बरोबर आहे, सध्या मी आत्ताच जी मालिका संपवली, तुझेचं मी गीत गात आहे, त्यानंतर काहीतरी चांगले प्रोजेक्ट्स करावेत या शोधामध्ये मी होतो आहे. काहींची बोलणी चालू आहेत, त्यामध्ये एक फार वेगळं काय म्हणू प्रोजेक्ट मला करायला मिळालं. दॅट इज अ इंडो US फिल्म, जी पूर्णपणे इंग्रजी भाषेत आहे आणि टेक्निकली इट्स अ हॉलिवूड फिल्म, कारण ती अमेरिकेतलं प्रोडक्शन हाऊस बनवते. सो इंग्रजी भाषेमध्ये काम करण्याचा माझा पहिला अनुभव आहे आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतोय, ज्याला आपण वर्तुळ पूर्ण होणं म्हणतो. तुम्ही माझ्या शाळेबद्दल बोललात, कॉलेजबद्दल बोललात, यामध्ये एक टप्पा असा होता की जेव्हा मी ग्रामीण भागातून नाशिकला आलो, माझी भाषा पूर्णपणे ग्रामीण लहेजा असलेली होती, बीड परभणीचा लहेजा होता. त्यात बरोबर चूक काही नाही, मी फक्त सांगायचा प्रयत्न करतोय की माझे अनुभव कसे होते. नाशिक सारख्या ठिकाणी आल्यानंतर मला सुरुवातीला माझ्या लहेजावरून खूप हिणवलं गेलं. बरं, त्यावेळेला चेहऱ्यावर असलेले पिंपल्स, मी जेवढा बारीक होतो, माझा आवाज चिरकायचा बोलताना, चार चौकात बोलण्याची काय कॉन्फिडन्सच नव्हता, सवय नव्हती. मुळात मराठी भाषेवरचं प्रभुत्व वाढावं यासाठी मी बरेच प्रयत्न केले. मग वाचन सुधारावं आपलं म्हणून इंग्रजी रीडर्स डायजेस्ट सारखी मासिकं, मराठीमधली अनेक पुस्तकं, असं करत करत मी चार चौकात बोलू शकेल एवढा प्रयत्न केला, ज्यात NCCने मला फार मदत केली. आणि सांगायचा मुद्दा हा की त्यामुळे आज जेव्हा इंग्रजी चित्रपटासाठी मला विचारण्यात आलं आणि मी ते यशस्वीपणे करू शकलो, कुठेही फंबल न करता, अर्थात ती आपली मातृभाषा नसल्यामुळे तुम्ही तेवढेसे कम्फर्टेबल नसता, पण मला फार आनंद वाटला की एक इंग्रजी चित्रपट पण मी केला
आणि तो फक्त मुंबईतच नाही तर मॉरिशसला जाऊन वगैरे तिथे जाऊन शूट केलंस ना बरं. क्या सो त्यामुळे मला फार बरं वाटलं आणि ते वर्तुळ पूर्ण झाल्याचा फील आला मला. वा, मला वाटतं तू एक तुरंगा नावाची वेब सिरीज पण केली होतीस ना. बरोबर. मग आता सध्या तर ट्रेंड वेब सिरीजचा आहेच, तर मग त्यात पुढे काही अजून करतोयस? मला इच्छा फार आहे. दुरंगा ही हिंदी वेब सिरीज हो. झी5 वर आता त्याचे 2 सीझन्स आहेत हो. आणि त्यानिमित्तानं खूप चांगल्या लोकांबरोबर काम करता आलं. वा. हिंदीमध्ये काम करावं, मराठीमध्ये चांगलं काम करावं अशी खूप इच्छा आहे. त्यामुळे मी वाट बघतोय काही चांगले प्रोजेक्ट्स यावेत, काही लोकांना भेटण्याचाही प्रयत्न करतोय. पण तुम्हाला जसं माहिती आहे आपल्या क्षेत्रामध्ये गोष्टी मिळण्यावर खूप असतात, येण्यावर खूप असतं. म्हणजे मला जेव्हा विचारतात मग तुम्ही हिंदीत का नाही करत, अहो माझी लाख इच्छा आहे. त्यांनी विचारलं पाहिजे. तुम्ही तमिळमध्ये पण करेन मी, मला इच्छा खूप आहे. तेलुगूमध्ये वेगळ्या भाषेत करावं जसं इंग्रजीत केलं. सो त्यामुळे मी वाट बघतोय माझ्या बाजूनं जे जे शक्य आहे. आणि अनेकांना कल्पना नसते पण 2 प्रोजेक्टच्या मध्ये जेव्हा आम्ही काही करत नसतो तोच खरं काहीतरी करण्याचा आमचा काळ असतो. त्यामुळे मी सध्या स्वतःवर लक्ष देतोय, स्वतःची काळजी घेतोय, तब्येतीवर लक्ष देतोय जे मला मधल्या काळात करायला वेळ नव्हता मिळत. चांगले चित्रपट बघतोय, चांगलं संगीत ऐकतोय, अशा जमतील त्या गोष्टी ज्याला आपण म्हणू ना प्रिपेअरिंग फॉर द नेक्स्ट प्रोजेक्ट. त्यामुळे काहींची बोलणी चालू आहेत. त्यामुळे तोपर्यंत स्वतःला तयार करून पुन्हा एकदा कामाला लागणे असा प्रयत्न आहे. मला आता एक शेवटचा प्रश्न तुला मी विचारतो की या क्षेत्रामध्ये आपल्या सतत नवीन लोक येतच असतात आणि प्रत्येकाला काहीतरी करायचं असतं, चूक काहीच नाही. म्हणजे आता नवीन जनरेशन जी आहे, तुझ्या जनरेशनमध्ये त्यांच्यात फरक आहे बघ, कामाच्या टाईपमध्येच फरक आहे. तू अगदी न्यूज रीडरपासून जो स्ट्रगल करत करत हळूहळू असं एक एक स्टेप क्रॉस करत गेलास आणि आता एक ठराविक याच्यावर आलेला आहेस. नवीन मुलांनी यात काय करायला पाहिजे, त्यांनी यावं का? काही लोक सांगतात की हे जरा रिस्की क्षेत्र आहे, प्रत्येकाला चान्स मिळतो असं नाही, पण त्यांनी काय करावं जेणेकरून म्हणजे त्यातली पॉझिटिव्ह गोष्ट? मला हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. अर्थात त्याचं उत्तर द्यायला मी अजून तेवढं सिनियर नाही असं मला वाटतं, पण निश्चित माझ्यापेक्षा वयानं जी लहान मंडळी आहेत जी आत्ता प्रयत्न करत आहेत त्यांना मला 2-3 गोष्टी सांगायला आवडतील. कारण त्या मी सुरुवात करताना मला वेळीच लक्षात आल्या, ज्याचा मला फायदा झाला, तर कदाचित तुम्हाला सुद्धा. पहिली गोष्ट, हे अत्यंत अनस्टेबल फील्ड आहे. मग ते गायनाचं असो, मनोरंजनाचं असो, यामध्ये आज काम आहे उद्या काम नाही. करेक्ट. त्यामुळे तुमचा प्लॅन बी रेडी पाहिजे. माझ्या बाबतीमध्ये रेडिओ वॉज माय प्लॅन बी. करेक्ट. म्हणजे मी महत्व वाईज नाही म्हणत आहे, पण समजा मला अभिनय क्षेत्रात संधीच नाही मिळाली तर दुसरं करण्यासारखं काय, तर मी मासकॉम केलंय, मी वृत्तनिवेदनासाठी माझ्याकडे ऑफर होत्या, माझ्या आर्मीत जायची तयारी होती, माझ्याकडे अनेक ऑप्शन्स मी ओपन ठेवले होते की मी हे नाही तर इथे नक्की जाईन. सो मी रिकामा नाही बसणार. करेक्ट. त्यामुळे तुम्ही आज आता सगळं घरदार सोडून मी अभिनयच करायला चाललो असं करू नका. शिक्षण घ्या, डिग्री घ्या. करेक्ट. एक स्वतःची काय म्हणू, ज्याला एक क्वालिफिकेशन स्वतःचं एक असं तयार ठेवा की आज समजा हे नाही तर दुसरं काहीतरी करता येईल. बरं, अभिनय क्षेत्रात गेल्यानंतर दुसरं काही करू नये, त्यात कमीपणा असतो असं जर तुमच्या मनात असेल तर प्लीज सोडा. अनेक उत्तम अभिनेते जे म्हणजे आता डॉक्टर गिरीश ओक असतील किंवा इतर अनेक जण स्वतःचे प्रोफेशन सोडून नंतर यामध्ये आवड म्हणून आलेले आहेत. तर त्यामुळे प्लॅन बी रेडी पाहिजे, तो महत्त्वाचा. दुसरी गोष्ट, ज्यांची ऑलरेडी अभिनयाला सुरुवात झालेली आहे, कदाचित एखादी मालिका केली आहे, त्याच्यामध्ये एखादा छोटा रोल, छोटी भूमिका मिळाली आहे, अजून मेजर रोल मिळण्याची अपेक्षा आहे, तर मी तुम्हाला एक गंमत सांगेन आणि ते खरं तर थोडी हास्यास्पद आहे की माझा स्ट्रगल कधी संपणार. हा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर माफ करा, पण त्याचं उत्तर कधीच नाही असंच आहे. कारण तुम्हाला जर आज हा इंटरव्ह्यू बघताना मला यार अभिजित खूप आवडतो, मला याच्यासारखं व्हायचंय, तर माझा स्ट्रगल अजूनही संपलेला नाहीये. तो प्रत्येक दिवशी नवीन स्ट्रगल असतो आणि तसं असावं. कारण ज्या क्षणी मला वाटेल मला सगळं मिळालं त्या क्षणी माझं संपलं. आज मला सांगा, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ असतील, सचिनजी पिळगावकर, त्यांचं म्हणजे मला काय करावं या व्यक्ती. सचिनजी पिळगावकर या वयामध्ये अजूनही दिग्दर्शन करून नवरा माझा नवसाचा भाग 2 घेऊन आले. म्हणजे सॉरी, हे प्रमोशनच करतो मी आणि इट्स अ गुड थिंग, करायलाच हवं. त्याच्या मागे धावपळ करतायत, अमेरिकेत 3 दिवसात जाऊन येत आहेत, इथे इंटरव्ह्यूज देत आहेत.
त्या माणसाचं वय काय, या वयामध्ये त्यांनी खरं तर निवांत जरी बसले पुरस्कार घेत तरी ते कोणीच त्यांना काही म्हणणार नाही, कारण इतकं करून ठेवलंय. पण त्या व्यक्तीला माझ्या जन्माच्या आधीपासून जे काम करतायत ते जर एवढ्या धडाडीने करतायत, त्यांना एव्हरी डे इज अ स्ट्रगल असं वाटतंय मनापासून, तर मग आपण कोण? त्यामुळे तुम्हाला जर छोट्या मोठ्या भूमिका मिळतायत आणि असं वाटतं यार मोठं मिळायला पाहिजे, तर ट्रस्ट मी, जे मिळतंय ते उत्तम मानून रोज करत राहा. कशालाही कमी लेखू नका. म्हणजे आज मला वाटतं यार मला फक्त ना हिरोच्या भावाच्याच भूमिका मिळत आहेत, हिरोचा मित्रच मिळतो, मी कधी हिरो होणार? तर एखाद दिवशी व्हाल, पण तुम्ही जर दिसलाच नाहीत लोकांना तर कसं व्हाल? करेक्ट. सो आज जर तुम्ही एखाद्या प्रोडक्शन हाऊस बरोबर, चॅनल बरोबर काम करताय, तर तुमच्याबद्दल 4 ठिकाणी बोललं जातं की अरे हा उत्तम, चांगला आहे, वेळेत येतो, काम करतो, पैसेही त्याने कमी घेतले, पण सिन्सिअरली काम करतो, तर या व्यक्तीला पुढचं काम मिळतं. आणि आपलं क्षेत्र तसंच आहे. कोणाच्याही मागे लग्गा लावून, कुणाचं तरी शिष्य सोकॉल्ड बनवून तुम्हाला कामं कदाचित लिमिटेड काळाकरता मिळतीलही, पण ते आयुष्यभर जर असेल तर तुम्हाला तुमचं स्किल डेव्हलप करावं लागेल याच पद्धतीनं. सो मला असं वाटतं सल्ला म्हणून म्हणा, किंवा मला असं वाटतं की या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकानं हे लक्षात ठेवा. आणि जाता जाता एक गोष्ट जी मी पाळायचा प्रयत्न करतो, जी या क्षेत्रातले माझे नवीन मित्र जे कलाकार असतील त्यांना मला सांगायला आवडेल की कसं आहे ना, या क्षेत्रामध्ये प्रलोभनं खूप आहे. आपल्या क्षेत्राला ग्लॅमरस म्हटलं जातं, पण द फील्ड इज नॉट ग्लॅमरस. त्याच्या बरोबरीने येणाऱ्या गोष्टी ग्लॅमरस. करेक्ट. बरोबर ना. आज तुम्ही अभिनेता म्हणून जेव्हा उभे असता तेव्हा तिथे फक्त तुमचं अभिनय कौशल्यच पणाला लागतं. तुम्ही कसे कपडे घातलेत आणि खऱ्या आयुष्यात तुम्ही BMWतून येताय की रिक्षाने येताय याला काही फरक पडत नाही. बरोबर. त्यामुळे या स्किल्स डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला सिन्सिअर असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मी एक प्रयत्न माझा कायम असा ठेवतो की द मोमेंट कॅमेरा स्विचेस ऑन आणि द कॅमेरा स्विचेस ऑफ, या मधला जो वेळ आहे त्याच्यामध्ये जर मी सिन्सिअरली नाही दिलं तर मग मी या क्षेत्रात असण्याचं काही कारण नाही. बरोबर. या मिनिटांमध्ये जे काही छापलं जात आहे, उदाहरणार्थ हा इंटरव्ह्यू, हा पुढची 15 वर्ष, 20 वर्ष, कदाचित 50 वर्ष हे डॉक्युमेंटेशन राहणार आहे. आपल्या पुढच्या अनेक पिढ्या कदाचित आपलं हे काम बघणार आहे आणि त्यावेळेला आपल्याला वाटेल अरे यार हे जर मी बरं केलं असतं तेव्हा मी उगीच कंटाळा केला. करेक्ट. त्यामुळे आज मी रोज रात्री घरी जाताना मी समाधानानं झोपतो की मी जे केलं या मधल्या काळात ते सिन्सिअरली आणि त्याच्या आजूबाजूचंही. थोडक्यात स्वतःशी प्रामाणिक राहणं. अगदी बरोबर. कारण तुमची तोंडावर स्तुती करणारे लोक असतील, ज्याला आपण म्हणतो ना सेल्फ ॲडमायरेशन ग्रुप असतात, अरे परागजी तुमच्यासारखं कमाल, परागजी खुश एकदम. पण आपल्याला माहिती पाहिजे. उलट मी तर म्हणतो, आपण जसं म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी, असे मित्र असू द्या तुमचे की या ग्लॅमरस क्षेत्रामध्ये असतानाही ते तुम्हाला अरे आभ्या, अरे पम्या या नावाने हाक मारणारे असावेत, लाला मोठा तू असं करून तुम्हाला जमिनीवर आणणारे असावेत, तरच तुम्हाला हे लक्षात येईल. कारण अगेन सॉरी हा विषय जरा वाढेल, पण हे महत्वाचं आहे. या क्षेत्रात आल्यावर ना माझ्या फार लवकर काही गोष्टी लक्षात आल्या, जे तुमच्या, जर तुम्ही नवीन असाल तर लवकर लक्षात यायला पाहिजेत. सुरुवातीला फार छान वाटतं. तुम्हाला कॉस्ट्युम घालून द्यायला एक माणूस असतो, तो पॅन्टच्या अगदी त्या विजारीचे तोंड धरून ती खाली लोळू नये म्हणून तुम्हाला घालून देतो, बेल्ट घालून देतो, इस्त्रीचे कपडे, तुमचे कपडे परत हँगरला टांगून ठेवतो, मेकअप तुमचा करायला माणूस असतो, एसीत बसवलं जातं तुम्हाला, चहा पाणी. मला फार लवकर लक्षात आलं या गोष्टी कपडे खराब होऊ नयेत म्हणून कॉस्ट्युम मला. करेक्ट. तुमचा मेकअप 50 वेळा करावा लागू नये म्हणून तुम्ही एसी मध्ये आहात. बरोबर बरोबर. तुम्ही 10 वेळा बाहेर जाऊन चहा पिऊ नयेत म्हणून तुमच्या हातात चहा आणून दिला जाईल की बाबांनो तुम्ही तुमचं काम नीट करा. हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही की इट्स अ प्रोफेशनल फील्ड. बरोबर. या गोष्टी त्याच्या अनुषंगाने आल्यात. तुमच्या जागी दुसरा कलाकार जरी आला तरी ते हेच करणार आहेत. आता याच्या बाहेर जर तुम्हाला तो कॉस्ट्युम मला भेटून तो जर आदरानं वागला तर समजा तुम्ही काहीतरी. करेक्ट. कारण हा जसं त्या खुर्चीला बहुमान असतो तसं इथे त्या पदाला बहुमान. आणि हे तुमच्या जेवढं लक्षात येईल ना तेवढे ती डोक्यात हवा जात नाही तुमच्या, की अरे हे माझ्याकडे. मी स्टुडिओतला किस्सा सांगतो. मी रेडिओमध्ये असताना थंडी खूप असायची, AC टेम्परेचर अत्यंत लो असायचं, तर पावसाळ्याच्या दिवसात बारीक भिजून आलेलो असायचो मी बाईकवर आणि खूप कुडकुडायला व्हायचं. आमचे ॲडमिन होते, त्यांना मी म्हटलं की अहो जरा ACचं बघा ना. म्हणजे क्या हुआ, प्रॉब्लेम हुआ? म्हटलं नाही बहुत ठंडा है. तर त्याच्यावर तो एक वाक्य म्हणाला, सर आप टेंशन मत लीजिए, वो आपके लिए नहीं है, इक्विपमेंट्स के लिए है. खलास. खरं आहे ना. बरोबर.
तुला थंडी वाजते तर तू जॅकेट घाल बाबा, माझी इक्विपमेंट जर तापली तर मला नाही लोकांना दाखवता येणार आहे सगळं. सो त्यामुळे या क्षेत्रामधल्या या अशा तुम्हाला भुलवणाऱ्या, खोटं चित्र दाखवणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. खूप साधं आहे अभिनय म्हणून. अरे तुम्ही फार साधे आहोत, अशीच असायला पाहिजे माणसं. ऍक्टर आहे म्हणून काही कोणी माच करत फिरलं तर दॅट इज नॉट द राईट वे. करेक्ट. सो कदाचित संदेश म्हणाल तर मला तो द्यावा. पण ते अगदी खरं आहे. वा अभिजित, माझी खूप मनापासून इच्छा होती की तुझा इंटरव्ह्यू व्हावा, पण ते कसं जुळून आलं. मी मुंबईत येऊन करणार होतो, मी चालू पण तूच चालास आणि एक म्हणूनच म्हटलं नाही, जुळून आलं. तर पर्सनली माझ्यातर्फे आणि सुरश्रीतर्फे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. मला खूप बरं वाटलं आणि तुमच्या या इंटरव्ह्यूच्या ज्याला आपण म्हणू सिरीजमध्ये इतक्या दिग्गजांचे तुम्ही इंटरव्ह्यूज घेतलेत, त्यात माझ्यासारख्या एका सामान्य अभिनेत्याला तुम्हाला बोलवून एवढं कौतुक करून छान गप्पा माराव्याशा वाटल्या, ही मोठी गोष्ट आहे. थँक्यू सो मच. आय रिअली अप्रिशिएट. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. स्वरश्री या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला इथले व्हिडिओज, इथला कॉन्टेंट आवडत असेल तर तुमच्या आवडत्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा.